जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त तिथे मतदानाची टक्केवारी ही जास्त असल्याचं समोर आलंय। काय सांगतो मतदानाचा हा पॅटर्न? जी आकडेवारी समोर आली आहे ती थक्क करणारी आहे। लोकसभा निवडणूक आणि मतदानाची टक्केवारी यावरून वाद सुरू आहे, त्यातच ही बाब समोर आली आहे। आपल्या देशात खूप जास्त किंवा खूप कमी मतदानाची परंपरा नाहीये। अलीकडे मतदान प्रक्रियेतल्या सुधारणांमुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि ती वाढतच आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सचा म्हणजेच ईव्हीएमचा वापर आणि मतदान प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे। 2014 पूर्वी बहुतेक लोकसभा निवडणुकीत सरासरी 60% मतदान झालेलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून मतदानाच्या आकडेवारीत किंवा टक्केवारीत मोठी वाढ झालेली आहे। ती कायम राहण्याची शक्यता आहे। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान अनुक्रमे 66% आणि 67% जास्त होतं। यात मुस्लिम समुदायाची टक्केवारी अधिक आहे। या व्हिडिओमध्ये त्याच विषयी सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। मुस्लिम समुदाय आपल्या मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावतात। खरं तर तो सर्वांनीच बजावायला हवा। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत आसाम मधील धुबरी लोकसभेची जागा देशात अव्वल होती। 2014 मध्ये धुबरीमध्ये मतदानाची टक्केवारी 88.36% होती, जी 2019 मध्ये 90.66% वाढली। यावेळी म्हणजेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ही 92.1% झाली। इथली मुस्लिमांची लोकसंख्या 79.7% इतकी आहे, तर हिंदू लोकसंख्या 19.9%। 2009 पासून सलग 3 वेळा ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे म्हणजे AIUDF चे बदरुद्दीन अजमल यांनी धुबरी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। 1967 पासून 2 वेळा वगळता केवळ मुस्लिमांनीच या जागेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्याच दिवशी झालेलं गुजरातच्या अमरेलीतलं मतदान पहा। इथे हिंदू लोकसंख्या 93.1% आहे, तर मुस्लिमांची संख्या किती आहे? 6.5%। इथे मात्र 7 मे रोजी केवळ 49.5% इतकं मतदान झालंय, जे देशातलं सर्वात कमी मतदान होतं। इतर मुस्लिम बहुल लोकसभेच्या जागांवरही हाच कल दिसून येतोय। बिहारमधल्या 40 लोकसभा जागांपैकी मुस्लिम बहुल लोकसभा जागांवरही मतदानाचा कल हा जास्त आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत कटिहार लोकसभा मतदारसंघ मतदानाच्या टक्केवारीत अव्वल ठरला। त्यानंतर किशनगंज, पूर्णिया, सुपौल आणि अररियाचा क्रमांक लागतो। सुपौल वगळता या सर्व जागा त्यांच्या उच्च मुस्लिम लोकसंख्येसाठी ओळखल्या जातात। 2014 मध्ये लोकसभेच्या कटिहार, किशनगंज, पूर्णिया आणि सुपौलमध्ये राज्यातल्या सर्व जागांपैकी सर्वाधिक मतदानाची टक्केवारी होती। उत्तर प्रदेशात देखील सर्व 80 जागांपैकी दानिश अली यांनी 17व्या लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या अमरोहा या जागेवर 71% मतदान झालं। सहारनपूर, मुझफ्फरनगर, झांसी, कैराना, पिलीभीत, बिजनौर आणि मुरादाबाद या जागांनंतर अमरोहा अशा या जागा आहेत। झाशी वगळता सर्व जागांवर मुस्लिमांची संख्या ही अधिक आहे। 2019 मध्ये यूपी मध्ये मतदानाचा जो नमुना आहे तो फक्त 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या ट्रेंड नुसार होता। तसंच 2014 मध्ये यूपी मध्ये सहारनपूर, कैराना, अमरोहा आणि मुझफ्फरनगर अशा जागा होत्या, जिथे सर्व जागांमध्ये मतदानाची टक्केवारी ही जास्त होती। यावरून हेच सिद्ध होतं की राज्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर असण्याबरोबरच जास्त मतदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या जागाही मुस्लिम बहुल आहेत। मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या अशा जागांवर थोड्याफार फरकानं मतदानाची टक्केवारी जवळपास सारखीच असण्याची परंपरा आहे। लक्षद्वीप हे असंच एक ठिकाण आहे। या जागेवर किंवा या ठिकाणावर जवळपास 95% मुस्लिम मतदार आहेत। गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत या जागेवर 86% आणि 85%
एवढं मतदान झालेलं आहे. मालदा उत्तर आणि दक्षिण या पश्चिम बंगालमधल्या 2 जागा देखील मुस्लिम बहुल आहेत. मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये या जागांवर 80% आणि त्याहून अधिक मतदान झालेलं आहे. मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये जवळपास 85% इतकं मतदान झालेलं आहे. मुर्शिदाबाद हे देखील अशाच जागांपैकी एक आहे जिथं मुस्लिम मतदार अधिक आहेत. या जागेवर 1952 पासून लोकसभेत फक्त मुस्लिम प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. अर्थात हे प्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षांचे होते, परंतु सर्व मुस्लिम होते हे महत्वाचं आहे. आसाम मधल्या बारपेटाच्या जागेवरही गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये किती मतदान झालंय तर 85%. 1967 पासून भारताचे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचा समावेश होता. 1991 आणि 1996 वगळता केवळ मुस्लिमच या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहेत. यावेळी जागेची रचना बदललेली असून काँग्रेस पक्षानं विद्यमान मुस्लिम खासदार अब्दुल खलेक यांना उमेदवारी नाकारली आणि दीप बाई यांना तिकीट दिलं. याचा निषेध म्हणून अब्दुल खलेक यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आसाममधल्या करीमगंज लोकसभा मतदारसंघात देखील गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत 75% आणि त्याहून अधिक मतदान झालेलं आहे. जवळपास 80% आसपास हे मतदान झालं होतं. रायगंज लोकसभा मतदारसंघातही जवळपास 80% मतदानाची परंपरा आहे. रायगंज सीट मुस्लिम बहुल भागातली आहे. जंगीपूर आणि बेहरामपूर मध्ये मुस्लिम समुदायाचा प्रभाव आहे. गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये या जागांवर जवळपास 80% मतदान झालं होतं. ही सर्व आकडेवारी पाहिली आणि आता जे निवडणुकीचे टप्पे झाले त्यातली विविध ठिकाणची आकडेवारी जर आपण बघितली तर अनेक ठिकाणी अत्यंत कमी मतदान झाले, विशेषतः हिंदू बहुल भागात. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. तो सर्वांनीच म्हणजे 18 वर्षांवरच्या सजग नागरिकांनी मतदान करून साजरा करायला हवा. बखर लाईव्हच्या माध्यमातूनही आम्ही आवाहन करतो, आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार विवेकपूर्ण आणि न चुकता बजावावा. धन्यवाद.